भद्रावती पेठेतील जागृत दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा महोत्सव, विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन। भद्रावती पेठेतील श्री जागृत दत्त मंदिराच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे यंदाही गुरुपौर्णिमा महोत्सवाचं भक्तिमय वातावरणात आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती मंदिराच्या प्रमुख श्रीमती सावित्रीबाई पल्लाटी यांनी दिलं। गुरुपौर्णिमेनिमित्त बुधवारी 29 जुलै रोजी होणाऱ्या श्री दत्त जयंती उत्सवानिमित्त मंदिरात विविध धार्मिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं। या निमित्तानं 15 ते 21 जुलै या कालावधीत दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत श्री गुरुचरित्र पारायण होणार आहे। तसेच अंजय्या महाराज यांच्या उपस्थितीत सायंकाळी 7 ते 9 या वेळेत श्री दत्त वज्र कवच पारायण आयोजित करण्यात आलंय। याशिवाय 21 ते 28 जुलै या कालावधीत दररोज सायंकाळी 7 ते 9 या वेळेत मंदिरात पारंपरिक भजन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण होणार आहे। 29 जुलै रोजी मुख्य उत्सवानिमित्त सकाळी 10 ते दुपारी 4 या वेळेत भाविकांसाठी महाप्रसादाची व्यवस्था करण्यात आली। सायंकाळी 5 ते 7 या वेळेत होम हवन व इतर धार्मिक विधी संपन्न होणार आहेत। या सर्व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्यासाठी भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन श्रीमती सावित्रीबाई पल्लाटी यांनी केलंय। ज्या भाविकांना अभिषेक करायचा आहे त्यांनी ₹51 देणगी भरून नाव नोंदणी करावी। महाप्रसादासाठी धान्य, साहित्य किंवा आर्थिक स्वरूपात देणगी देऊ इच्छिणाऱ्या भक्तांनी श्रीमती सावित्रीबाई पल्लाटी यांच्याशी मंदिरात संपर्क साधावा असंही आवाहन मंदिर समितीच्या वतीनं करण्यात आलंय। मला माझ्या मंदिराला शोभा इतके छान वाटू लागले की यावेळेस गेल्या वेळेस 25च होते, आता 54 जण गुरुचरित्र वाचायला बसू लागले। आणि माझे भक्तांनी आणि माझे सेवाकर पण मनीषा गाजूल आणि श्रीनिवास गाजूल आणि सगळे आपले शेजार धर्म येऊन मला फार मदत करू लागले, त्याबद्दल त्यांना आभारी आहे। आणि गुरुपौर्णिमा 29 तारखेला आहे। गुरुपौर्णिमे दिवशी महाअभिषेक आहे। सर्व भक्तांनी येऊन आपल्या मंदिराला शोभा द्यावे आणि सर्वांनी आपल्या दत्त मंदिरला तुम्ही जे मागते तुमची इच्छा पूर्ण होते। माझी इच्छा आहे आणि जागृत आहे आणि संतांसाठी तर फार महत्त्वाचं आहे। संतान जागृत दत्त मंदिर म्हणजे संतान त्यांना व्हायलाच पाहिजे असं ते 12 वर्ष 15 वर्ष 13 वर्षाला सुद्धा। आणि मला जागृत पण झाले बरं का, मला माझ्या स्वतःसाठी पण मला माझं दत्त महाराजांनी मला खास मी सांगते तुम्हाला, मला असं वाटलं नाही शक्य अशक्य असं वाटलं नाही। माझ्या घरात सुद्धा एक जागृत दाखवलेले आहेत माझं दत्त महाराज। मग सगळ्यांनी त्यांच्यावर विश्वास ठेवून तुम्ही माझ्या मंदिराला शोभा द्यावी मी अशी विनंती करते। सर्व भक्तांनी 29 तारखेला असे यावे, सर्वांनी माझ्या मंदिराला शोभा द्यावी म्हणजे एवढं विनंती आहे। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। आज या ठिकाणी दत्त महाराजांचं गुरुचरित्र पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी संपन्न झालेलं आहे आणि या पारायणामध्ये सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण होतील असे ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करते। आणि या ठिकाणी या मंदिराचे संस्थापिका सावित्रीबाई पल्लाटी यांनी सर्व भक्तांना या ठिकाणी देवाचा कृपा आशीर्वाद होण्यासाठी खूप प्रयत्न करतात, खूप कष्ट घेतात आणि सगळ्या भक्तांना मोठ्या प्रमाणात त्यांची सेवा लाभते आणि दत्त महाराजांनी त्यांना कधीही कमी पडू देणार नाहीये हीच ईश्वरचरणी या ठिकाणी प्रार्थना करते। आणि सर्व भक्तांचे मनोरथ पूर्ण होतील असे या ठिकाणी दत्तचरणी प्रार्थना करते। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। गेल्या 4 वर्षापासून आम्ही जोडफळाणा चौक दत्त मंदिर येथे गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे। दरवर्षी गुरुपौर्णिमा आणि दत्त जयंती या दोन्ही वेळेस आम्ही 7 दिवसाचं पारायण करत असतो। पारायणाच्या शेवटी सप्ताहाच्या नंतर आम्ही गुरुचा अभिषेक, नंतर आरती, नैवेद्य, महाप्रसाद भक्तांना देत असतो। गुरु दत्त जयंतीला मात्र कमीत कमी 4 ते 5 हजार लोकांचं जेवण असतो। गुरुपौर्णिमेला पण मोठ्या प्रमाणात महाप्रसाद आम्ही वाटप करत असतो। यासाठी भक्तांचे सहकार्य आणि येथील संस्थापक अध्यक्ष श्री सावित्रीबाई पल्लाटी यांच्या विद्यमाने येथे दरवर्षी गुरुचरित्र पारायण होत आहे। त्यांनीच मंदिर स्थापना केलेली आहे। त्यांना देव आशीर्वाद देवो आणि सर्व भक्तांना पण दत्त महाराजांची कृपा लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त। पर्यावरण पूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल आता फक्त ₹2800 मध्ये।
सानविग्राम जनशक्ती फाउंडेशन व सानविग्राम जनशक्ती ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमानं शालेय विद्यार्थी विद्यार्थिनी महाविद्यालयीन विद्यार्थी विद्यार्थिनी तसंच नोकरदार वर्गासाठी विशेष सायकल योजना राबवण्यात येते. बाजारात सुमारे 4,500 ते 5,500 किमतीची पर्यावरणपूरक, आकर्षक आणि अत्याधुनिक डिझाईनची सायकल फक्त 2800 रुपये उपलब्ध करून देण्यात येते. या योजनेचा लाभ अनेक नागरिकांनी घेतलाय. आपण या संधीचा लाभ घ्यावा. महत्वाची सूचना, या योजनेसाठी पूर्व नाव नोंदणी आवश्यक आहे. नाव नोंदणी करताना कोणतेही शुल्क आकारलं जाणार नाही. सायकल प्रत्यक्ष स्वीकारताना फक्त 2800 रुपये भरावे लागतील. या योजनेचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समन्वयक व्यंकटेश अमृतम यांनी केलं. नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क प्रथमेश अमृतम 87 33 87 14 43, रमेश नलदास 72 49 63 41 62. जनदर्पण न्यूज चॅनल, मार्कंडेय सोलापूर सहकारी रुग्णालय जवळ, सोलापूर.